नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। सदर योजनेमध्ये ज्या अटी आणि शर्ती होत्या, या अटी आणि शर्तींमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत। सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत होती, या अगोदर 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेमध्ये आता सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात आलेली आहे। ती आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना या योजनेसाठी अर्ज हे करता येणार आहेत। तसेच या योजनेच्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यास सुरुवात ही करण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलं होतं आणि आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर सदर योजनेमध्ये या अगोदर 5 एकर शेतीची जी अट होती, ही अट आता वगळण्यात आलेली आहे। तर या योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट हा या अगोदर 21 ते 60 वर्ष निश्चित करण्यात आलेला होता आणि याऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट हे निश्चित करण्यात आलेलं आहे। परराज्यात ज्या जन्म झालेल्या महिला आहेत, या महिलांनी महाराष्ट्रात आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र यापैकी एक जे आहे ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर 2.5 लाख रुपये जे उत्पन्नाच्या दाखल्याची जी मर्यादा होती, तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असणार आहे त्यांना या उत्पन्नाच्या दाखल्याचं जे प्रमाणपत्र आहे यामधून सूट ही देण्यात आलेली आहे। सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। या अगोदर फक्त विवाहित महिला, विधवा महिला, परित्यक्ता महिला यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार होता आणि आता कुटुंबातील एका अविवाहित महिलेचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर हे 7 बदल या योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये हे नुकताच करण्यात आलेले आहेत।